मंडळी, आज आपण बनवतोय पुरणपोळी स्पेशल थाळी। आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा स्पेशल थाळी आपण बनवतोय। तर हे पहा, आपण संपूर्ण पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे, पारंपरिक पद्धतीने हा स्वयंपाक केलेला आहे। तर बघा, आता ह्याची साहित्य कृती मी दाखवते तुम्हाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक। गुरुपौर्णिमा जवळ येते, तर गुरुपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी आपण आज पुरणपोळ्या करतोय। तर हे पहा, इथं आपण एक भांड्यामध्ये तेल आणि मीठ घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कणिक मळून घेणार आहे। इथं आपण 250 ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे। चांगली छान एक 4 ते 5 तासासाठी आपण डाळ भिजत घातली होती। ही डाळ आपल्याला पुरणासाठी पाहिजे, ही डाळ भिजवून घेतली आपण। आता इथं आपण अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि हा जो बाउल घेतला आहे, ह्या बाउलने आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि मग आपण कणिक मळणार आहे। आता मी गव्हाचं पीठ घेते। हे पहा, आणखीन एक बाउल आपण भरून आता गव्हाचं पीठ घेतोय। अशा आपण हे 2 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे एक अर्धी वाटी, म्हणजे त्याच बाउलचा अर्धा बाउल म्हणायला काहीच हरकत नाहीये, आपण मैदा घेतलेला आहे। आता हे पीठ आपल्याला पुरणपोळीसाठी छानपैकी मळून ठेवायचं। जास्ती घट्ट नाही मळायचं आणि जास्ती पातळ नाही मळायचं। आणि मळतानाच मी तेल आणि मीठ खालच्या बाजूला भांड्यामध्ये घातलेले। आता हे आपण पीठ मळून ठेवूया। आता हे पुरणपोळीसाठी आपल्याला पीठ मळायचंय। ही दुसरी गोष्ट, इथं आपण डाळ जी घेतली ही आपण आता कुकरला टाकणार आहे। कुकरला टाकून 4 शिट्ट्या करून घेणार आहे आपण। ही पुरणासाठी डाळ आपण 250 ग्रॅम डाळ भिजवून घेतलेली आहे। तर हे पहा, आपली कणिक अशा प्रकारे मळून झालेली आहे। आता ही कणिक आपल्याला, आपण पोळ्या करणार आहे त्याच्या आधी कमीत कमी 2 तास तरी आपल्याला मळून ठेवायची। जेव्हा 1-2 तास आपण कणिक मळून ठेवणार, तेव्हा ती छानपैकी कणिक मुरते आणि मुरल्यानंतर आपल्या पोळ्या मऊसूत खूप छान होतात। तर हे पहा, इथे जी आपण डाळ घेतलेली आहे 250 ग्रॅम आपण डाळ भिजवून घेतलेली आहे। 4 ते 5 तास आपण ही चणा डाळ भिजत घातलेली आहे आणि ही डाळ आता आपण पुरणासाठी घेतोय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला डाळ बुडेल इतकं पाणी टाकायचंय। थोडीशी आपण हळद टाकतोय पुरणाला कलर येण्यासाठी। ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल, पण ह्याच्यामुळे पुरण असं पिवळसर छान दिसतं आपलं। आता ह्याच्या आपण थोडंसं तेल टाकणार आहे, 1 चमचाभर। आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, म्हणजे काय होतं, ही डाळ उतू जाणार नाही आणि आपल्या झाकणाच्या बाहेर, म्हणजे कुकरच्या बाहेर येत नाही। जे पाणी येतं, आपण शिट्ट्या झाल्या की कुकरमध्ये जेव्हा आपण एखादी डाळ शिजायला घालतो किंवा काही आपण कुकरमध्ये शिजायला घालतो आणि ते बाहेर येतं शिट्टीतून, तर अशी ही डाळ बाहेर येणार नाही। मी कुकरच्या झाकणाला सुद्धा थोडंसं तेल लावून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला आतल्या बाजूने सुद्धा कुकरच्या झाकणाला, हे पहा, शिट्टीचं जे शिट्टीची बाजू असते आतली बाजू, त्याला आपण तेल लावून घ्यायचंय। आता आपण कुकरला झाकण लावूया आणि 4 शिट्ट्या करून घेऊया। तर हे पहा, एका बाजूला आपण कणिक पण मळून ठेवलेले आहे आणि एका बाजूला आपण पुरणाचा कुकर पण लावलेला आहे। आता आपण ह्या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, झटपट होणार। आपण जेवढ्या लवकरात लवकर उरकेल तेवढ्या लवकर आपल्याला हा पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे। त्याच्यासाठी आपण हे, आता जर कुकरला डाळ नसती लावली तर आपण वरती उकळत्या पाण्यात डाळ शिजवायची आणि उकळत्या पाण्यात आपली चणा डाळ आहे ती उकळत्या पाण्यात टाकायची आणि कमीत कमी एक अर्धा ते पाऊण तासासाठी आपल्याला डाळ शिजायला वेळ लागतो। तर तेवढी आपण शिजवून घ्यायची, म्हणजे मग त्या डाळीचं सुद्धा पुरण आणि आपली कटाची आमटी छान होते। पण आता इथं आपल्याला झटपट पुरणपोळी करायची आहे, त्याच्यामुळे आपण आता इथं कुकरला डाळ टाकलेली आहे 1 4 तास भिजवून। मग आता ही डाळ आपली 4 शिट्ट्यात चांगली गाळ शिजणार आहे, मग आपण पुरण करूया। अशा प्रकारे आता ही डाळ आपण गाळून घेतलेली आहे। ही पुरणासाठी आपण डाळ करून घेतली। हे पहा, इथं आपला छानपैकी येळवणी निघालेला आहे डाळीचं।
ह्याला कटाच्या आमटीसाठी जे आपल्याला येळवणी लागतं तर हे आपल्या डाळीचं पुरणाच्या डाळीचं निघालेलं आहे. आता ह्याची आपण आमटी करणार आहे. आणि इथं आपण पुरण परतण्यासाठी गूळ घेतला आहे. आपण 250 ग्राम आपली डाळ आहे तर इथं 200 ग्राम हा गूळ आहे आपला. आता पोळी तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यावरती तुम्ही गूळ घ्या. तर मी इथं 250 ग्रामला 200 ग्राम गूळ घेतलेला आहे. आणि इथं एक आपल्या अंदाजाने मला गुळवणी करायची आहे तर गुळवण्यासाठी अंदाजाने एक थोडासा गूळ मी किसून घेतला. तर आता इथं बघा, इथं माझे लहान मुलांना गोड पोळी आवडते म्हणून थोडंसं गुळाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे मी. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता. पण जिथं 250 ग्राम आपली डाळ असेल तर तुम्ही 150 ते 200 ग्राम गूळ वापरू शकता. हे पहा, इथं आता अशा प्रकारे आपण मसाला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आता इथं आपली डाळ पण शिजलेली आहे जे आपल्याला पुरणासाठी पाहिजे. आपण बघूया शिजले का. छानपैकी आपली डाळ शिजलेली आहे. आता आपण ही डाळ गाळून घेणार आहे चाळणीत टाकून. आता आपण पुरण परतायला घेतोय. कढई आपली गॅसवर आपण कढई ठेवली. आता ही डाळ टाकलेली आहे आपली पुरणाची डाळ. त्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया. खरं तर जेवढी डाळ असते तेवढाच गूळ घेतला जातो. पण इथं मी 200 ग्रामच गूळ घेतलेला आहे कारण मी गुळवणी पण केलेलं आहे पुरणपोळी बरोबर. त्याच्यामुळं ते जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं बरोबर झालेलं आहे. 200 ग्राम आपला गूळ आणि 50 ग्राम आपण गुळवण्यामध्ये टाकला आहे. असं जेवढी डाळ तेवढा गूळ आपला बरोबर झालेला आहे. त्याचबरोबर आपण इथं वरण भातासाठी सुद्धा कुकर लावलेला आहे. कुकर पण झालेला आहे. आता इथं हा डाळ आणि गूळ आपण छान असं परतून घेणार आहे. हे पहा, सुरुवातीला आता हा जो डाळ आणि गूळ आहे आपलं हे असं पातळ होतं बरं का. हे एक अगदी मिक्स होतंय, डाळ आणि गूळ एकत्र मिक्स होतं आणि अशा प्रकारे हे पातळ होतं. जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. पातळ झालं तरी काय घाबरायचं नाही आहे आपल्याला. गॅस आपला फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरती. आता ही नॉनस्टिक कढई आहे म्हणून, साधी कढई असेल तर तुम्ही गॅस मिडियम ठेवा. तर हे पहा, फास्ट गॅस आहे माझा आणि फास्ट गॅसवरती मी हे पुरण परतते. आता हे पुरण आपल्याला इथपर्यंत परतायचं आहे की ही डाळ आणि हा जो गूळ आहे तो आपल्याला एक गोळा व्हायला पाहिजे, घट्ट गोळा ह्याचा. एक 10 ते 15 मिनिटं लागतात आपल्याला पुरण परतायला. जोपर्यंत ह्या पुरणाचा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पुरण असं ढवळत राहायचंय. हे पहा, सतत एकसारखं असं ढवळत राहायचंय आपल्याला. आणि शक्यतो ह्याला जाड बुडाची कढई किंवा जाड बुडाचं पातेलं घ्या आपल्याला पुरण ज्या वेळेस आपण परततो, कारण खाली लागायचा संभव असतो. हे पहा, सतत असं ढवळत राहायचंय आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे आपलं थोडं 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 करत हे पुरण जे आहे ना हे घट्ट होत जातं. हे पहा, सतत आपण ढवळत राहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे पुरण आता आपलं घट्ट व्हायला लागलंय. अशा प्रकारे आपण एकसारखं हे पुरण करून घ्यायचंय. छोट्या मोठ्या टिप्स सहित मी संपूर्ण पुरणाचा स्वयंपाक दाखवते मंडळी तुम्हाला. जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी तर खूप फायद्याचं आहे हे. बारीक अगदी छोट्या छोट्या टिप्स सुद्धा मी सांगितलेल्या आहेत आपण पुरणाचा स्वयंपाक कसा करायचा पुरणपोळीचा. आता जी आपण हिरव्या वाटणातली आमटी केलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर, आपला गरम मसाला, घरगुती मसाला टाकून सुद्धा आमटी करू शकता. फक्त हिरवी मिरची टाकू नका, त्याच्याऐवजी आपले पावडर मसाले घ्या. हे पहा, अशा प्रकारे असं घट्ट आपलं हे पुरण आता होणार आहे. एक लक्षात घ्यायचं, आपण जेव्हा 250 ग्रॅम म्हणजे पावशेर आपण चण्याची डाळ घेतो त्यावेळेस जर गूळ 250 ग्रॅम घेतला
तर आपलं अर्धा किलो पुरण तयार होतं. हे पहा, छानपैकी असं आपल्याला सतत ढवळत राहायचे, सतत हे पुरण परतत राहायचे. नॉनस्टिक कढई आहे म्हणून हे खाली लागत नाहीये, पण जर जाडबुडाची कढई घ्या किंवा जाडबुडाचं पातेलं घ्या, आपण जेव्हा पुरण परततो तेव्हा थोडंफार तरी खाली लागतं. तर अशा वेळेला खाली लागायला नको म्हणून थोडंसं जाडबुडाची भांडी घ्या. हे पहा, झाला की नाही आपला घट्ट गोळा तयार. हे पहा, असा पुरणाचा आपला घट्ट. अजून थोडासा आपल्याला घट्ट करायचा आहे, तरी थोडा पातळच आहे, पण आणखी थोडासा आता घट्ट पाहिजे आपल्याला. मी दाखवते तुम्हाला कसं पाहिजे आपल्याला पुरण. अशा प्रकारे आपलं आता पुरण तयार. पहा, ह्या पुरणामध्ये आपण हे उलटणं असं उभं केलेलं आहे. उलटणं आपलं पडत नाहीये, त्या ह्याच्याप्रमाणे हे पुरण आपलं छानपैकी घट्ट झालेलं आहे. आणि आपलं आता पुरण तयार आहे. आपण आता जाळीवरती वाटून घेऊया. याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकणार आहे. जायफळ आणि वेलची पावडर आहे. आपण 1 चमचा वेलची पावडर टाकतोय. मिक्स करून घ्यायचंय आता हे आपल्याला. अशा प्रकारे आपलं आता पुरण होत आलेलं आहे. मी दाखवते तुम्हाला खाली जाळीतून कसं पुरण पडलेलं आहे आपलं. हे बघा, अशा प्रकारे हे आपण आता मॅशरने, पेला किंवा वाटे घेण्यापेक्षा मॅशरने पटपट पुरण होतंय. आणि गरम आहे पुरण, तोपर्यंतच आपल्याला करून घ्यायचं. जर थंड झालं तर घट्ट होतं आणि ते लवकर आपल्याला हे बारीक, म्हणजे आपल्याला हे होत नाही, काय आपण जे म्हणतो रेटलं जात नाही असं. अशा प्रकारे आपलं पुरण तयार आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आज आपण संपूर्ण पुरणपोळीचा थाळी दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी हे पहा, आता इथं कटाच्या आमटीसाठी आपण संपूर्ण मसाले घेतलेले आहेत. तर आपण हिरव्या मिरचीची कटाची आमटी करणार आहे. तर इथं आपण 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता इथं तुमच्या चवीनुसार घ्या. तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर कमी मिरच्या घ्या. इथं 8 ते 10 हिरवी मिरची घेतली. 1 चमचा जिरं घेतलेला आहे. कोथिंबीर घेतली. 1 चमचा धणे घेतलेत आपण. 2 छोटे कांदे, मिडियम कांदे चिरून घेतलेत. ओलं खोबरं आणि सुकं खोबरं मिक्स घेतलेलं आहे. इथं आपण गरम मसाले घेतलेले आहेत. लवंग, दालचिनी, मिरी घेतली. काळा वेलदोडा घेतला, हिरवा वेलदोडा आणि थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे. आणि 10 ते 15 आपण लसूण पाकळ्या घेतल्यात. आता हे सगळे मसाले आपण खरपूस भाजून घेणार आहे आणि मिक्सरला लावणार आहे. तर हे आमच्याकडे ह्या साईडला, म्हणजे साताराच्या काही भागामध्ये हिरव्या मिरचीची कटाची आमटी केली जाते, म्हणजे हिरव्या वाटणातली. तर आज आपण हिरव्या वाटणातली आमटी करणार आहे. तर आपण तयारी करूया. अशा प्रकारे आता आपण हे जे आमटीसाठी मसाले घेतलेले आहेत, आपल्याला कटाची आमटी करायची हिरव्या मसाल्यातली, त्याच्यासाठी आपण हे जे मसाले घेतले आहेत हे सगळे आपण असे खरपूस भाजून घेणार आहे. इथे आपण ओलं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे. तर ते ओलं खोबरं पण आपण भाजून घेतोय. ओलं आणि सुकं खोबरं मिक्स आहे. हे पहा, इथं आपण कांदा पण भाजून घेतलेला आहे. आणि हे बाकीचे मसाले पण आपण थोड्याशा तेलावरती भाजून घेणार आहे. फक्त मिरची आपल्याला भाजताना कट करायची आणि मग भाजायची, नाही तर अंगावर उडेल. इथं आपण आमटी फोडणीला टाकतोय. थोडंसं तेल टाकले, जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आपण. थोडीशी हळद टाकले, हिंग टाकलेला आहे. आणि आपला जो हा हिरवा मसाला आपण परतून वाटून तो मसाला टाकला आपला. आपला कढीपत्ता विसरलेला टाकायचा. तर हा पहा, आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे फोडणीला. हा कढीपत्ता मी चांगला स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेला आहे बरं का. आता ही जी आपली आमटी आहे, ही कटाची आमटी जी आपण करतोय,
ती हिरव्या मिरचीची करतोय, म्हणजे हिरव्या वाटणातली करतोय. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला कोणतेही पावडर मसाले वापरायचे नाहीयेत. आपल्याला ही आमटी हिरव्या कलरची करायची. तर त्याच्यासाठी हे पहा, आपण जी हिरवी मिरची घातली त्या मिरचीचा स्वाद आपल्या आमटीला यायला पाहिजे. छानपैकी हा मसाला आता आपण परतून घेऊया आणि मग आपण आमटी फोडणीला टाकू. हा मसाला आपल्याला छान खरपूस असा आपला परतून झालेला आहे. आता आपण आधीच मसाले सगळे भाजून घेतलेत, त्याच्यामुळे इतका हा भाजायची आपल्याला गरज नाहीये. तरी आपण थोडासा तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे. हा पहा, आता आपण जो आपण कट निघालेला आहे किंवा आपलं जे येळवणी निघालंय डाळीचं, ते येळवणी आपण टाकूया. छान अशी चरचरीत फोडणी आपल्या आमटीला द्यायची आपल्याला. हे पहा, खाली घट्ट असा डाळीचं जे आपण पुरणाला डाळ शिजवून घेतो त्याचा घट्ट असा हे आपल्याला कट असा खाली बसलेला आहे. येळवणी जे आहे डाळीचं पूर्ण सार आहे तो हा खाली बसलेला आहे. हा आता आपण टाकतोय आणि थोडीशी आपण आता ही शिजलेली डाळ वरून टाकणार आहे, म्हणजे आणखीन आपली आमटी चवदार होणार आहे. हे पहा, थोडीशी आपण 1 चमचाभर आपण शिजलेली डाळ टाकली. आता आपण मीठ टाकूया आणि ही आमटी उकळून देऊया. आपण 1 चमचा मीठ घालतोय आमटीला. मीठ सुद्धा आपल्या अंदाजानुसार घाला बरं का. आता हे पहा, हिरवीगार आमटी खाण्यासाठी आपली बघा किती छान चमचमीत झणझणीत आमटी होते ही. आता हे आपण उकळून देऊया. उकळून झाले की दाखवते मी. आपली आता हिरव्या वाटणातली कटाची आमटी तयार आहे. हे पहा, आपण थोडंसं कोथिंबीर टाकूया चिरलेली. हे कोथिंबीर मी लावलेली आहे बरं का मंडळी, आपल्या गार्डन मधली आहे, घरी आपण लावलेली कोथिंबीर आहे. छानपैकी आता अशी ही आमटी ढवळून घ्यायची आपल्याला आणि 5 ते 10 मिनिटं आपण अजून आमटी उकळून देणार आहे. आणि आपण पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी थाळी करतोय. तर आपल्याला हे पहा, इथं गूळ घेतलेला आहे मी. आता आपण जे पारंपरिक पद्धत म्हणतो तर त्याच्याबरोबर आपल्याला पुरणपोळी बरोबर गुळवणी खाल्ली जाते. आता हे गुळामध्ये मी पाणी टाकते. हे पहा, अंदाजाने मी पाणी टाकलेलं आहे. आता तुमची किती माणसं खाणार आहेत त्याच्यावरती आपण पाण्याचा आणि गुळाचा प्रमाण घ्यायचंय. तर इथं माझे 2 ते 3 माणसं खाणार आहेत, त्याच्यासाठी मी आता हे अर्धी वाटी आपण गुळवणी घ्यायचं, त्याच्यामध्ये दूध घालायचं, तूप घालायचं आणि मग त्याच्याबरोबर पोळी खाल्ली जाते. तर हे पहा, आपण आता इथं गुळवणी करतोय. त्याच्यामध्ये थोडंसं आपण वेलची पावडर टाकूया आणि आता हे आपण गॅसवरती उकळायला ठेवणार आहे. छानपैकी हे गुळवणी सुद्धा आपल्याला उकळून द्यायचंय. उकळून झालं की गॅस बंद करायचं. हे आपण आता इथं गॅसवर गुळवणी उकळत ठेवतोय. आता हे गुळवणी उकळलं आपलं, म्हणजे आतला गुळ पूर्ण विरघळला की आपण गॅस बंद करणार आहे. इकडे आपले आता इथं आपण कुरडया तळून घेतोय. हे पहा, आपल्या कुरडया पण तळून झालेल्या आहेत. आता आपण भजी करणार आहे. अशा प्रकारे आपले कुरडई पापड तळून झालेला आहे. आता आपण इथं भजी करणार आहे. भज्यासाठी कांदा बारीक चिरून घेतलाय, मिरचीचे तुकडे घेतलेत. ह्याच्यामध्ये आता आपण चणा डाळीचं पीठ घालणार आहे. बेसन पीठ घालतोय आपण. बेसन पीठ, चणा डाळीचं पीठ जे काय ते सगळं एकच येतं मंडळी. हे पहा, आता आपण थोडंसं मीठ घालतोय. थोडासा आपण ओवा टाकणार आहे. ओवा टाकला आपण, हातावरती ओवा चांगला चोळून घेतलेला आहे. आता थोडासा आपण 1 चिमूटभर खायचा सोडा टाकणार आहे. अशा प्रकारे आपलं आता हे भज्याचं पीठ सुद्धा तयार आहे. आता पाणी टाकून आपण पीठ तयार करतोय. अशा प्रकारे आपण आता हे भज्याचं पीठ, भजी करायची तर आपल्याला छानपैकी हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. तेल आपलं छान तापलेलं आहे. भजी काढून घेऊया आपण. आता ही आपली पुरणपोळीची पारंपरिक थाळी आहे, नैवेद्याची थाळी आहे. तर आपल्याला सगळं त्याच्यामध्ये भजी, कुरडई सगळंच यायला पाहिजे मंडळी.
त्याच्यासाठी हा पूर्णपणे सगळं संपूर्ण आपली पुरणपोळीची थाळी आपण दाखवतोय. सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक आपण दाखवतोय. अशा प्रकारे आपली भजी तळून झालेली आहे. हे पहा, आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेतोय. एका बाउलमध्ये आपण काढतोय भजी. आता ही कणिक आपली 2 तासासाठी छानपैकी भिजलेली आहे. हे पहा, छान मुरली आपली कणिक. आता थोडीशी आपण पोळपाटावरती थोडी अशी दाबून दाबून घेतोय. हे पहा, छान आपली मऊसूदत पोळी येण्यासाठी मेन कणिक आपली व्यवस्थित भिजलेली पाहिजे. म्हणून मी सांगितलं की 2 तास आधी पोळ्या करायच्या आधी 2 तास आपली कणिक मळून ठेवायची, म्हणजे छान मुरते कणिक. हे पहा, आता आपण पोळ्या लाटायला घेणार आहे. अशा प्रकारे आपली कणिक छानपैकी एकसारखी करून झालेली आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊया. इथं आपण आता एवढा उंडा घेतलेला आहे पिठाचा. आता थोडासा आपण पिठीमध्ये टाकून घेतलेला आहे. आता अशी आपल्याला वाटी करायची आहे. मी कसा उंडा भरायचा ते दाखवते. पुरणपोळीचा उंडा कशा प्रकारे भरला जातो. आपण जशी मोदकाची पारी करतो, मोदकाच्या पारीला जसं आपण वाटी करतो त्या पिठाची, तशा प्रकारे आपल्याला ह्या पण पिठाची वाटी करून घ्यायची कणकेची. आणि त्याच्यामध्ये आपण आता हे पुरण भरणार आहे. जेवढा आपला पिठाचा उंडा आहे तेवढाच आपल्याला पुरणाचा पण घ्यायचा आहे. हे पहा, असा उंडा घेऊन आता फक्त आपल्याला असं दाबत जायचंय साईडनी. हे जे पुरण आहे हे पुरण आपल्याला ह्या वाटीमध्ये साईडने ह्या अंगठ्याच्या साह्याने फक्त दाबत जायचे. आणि आता हा आपण दाबलेला आहे. आणि हा पहा, सेम आपण मोदक जसे भरतो तसं मोदकासारखं आपल्याला, फक्त ह्याला मोदकाच्या कळ्या करायच्या नाहीयेत. बिना कळ्याचा हा आपल्याला पुरणाचा उंडा भरायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे हा झाला आपला भरून. आता हा जो आहे हा इथं दाबून घ्यायचा, असा करायचा हलक्या हाताने. आणि आता हा आपल्या पिठीमध्ये टाकायचा आणि पोळी लाटायची. हा पहा, पिठीमध्ये टाकते मी उंडा. आपल्याला पिठावरच्या पोळ्या करतोय ह्या आपण. कोल्हापूर साईडला तेलावरच्या केल्या जातात, इकडे आमच्याकडे पिठाच्या करतात. आता हे पोळी लाटताना दाखवते मी तुम्हाला. आपण आता पोळी लाटायला घेतोय. पोळीला कधी पण अशी दाबायची नाहीये अजिबात. हे जे लाटणं आहे आपलं हे दाबायचं नाही पोळीवरती. हे पहा, हलक्या हाताने पोळी लाटायची आपल्याला. थोडंसं पीठ घेते मी. हे पहा, फक्त मी असं हे गोल असं फिरवत राहायचंय लाटणं आपल्याला. हे पहा, आपण हे पहा हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेतलेली आहे. शिस्तीत लाटायची, कुठेही आपल्याला जोर द्यायचा नाहीये पोळीवरती. जेवढे आपल्याला हलकं हे लाटणं फिरवता येईल पोळीवरती तेवढं आपल्याला फिरवायचं आहे. अशा प्रकारे आपली ही पोळी लाटून झाली. आता ना आपण तवा इथं गरम करत ठेवलाय, तव्यावरती टाकूया. हे पहा, आता आपण ही पोळी भाजून घेऊ, तोपर्यंत दुसरी पोळी लाटूया. हे अशी आपल्याला बबल्स यायला लागले वरती, म्हणजे हे असे फुगवटे यायला लागले ना पोळीच्या वरती, की आपण पोळी पलटून घ्यायची. आपण आता तेल टाकूया पोळीला वरून. आता ही दुसरी बाजू. दुसऱ्या बाजूने पण आपण तेल लावलेलं आहे. छानपैकी आपली पोळी फुगते बघा कशी. टम्म अशी पोळी आपली फुगलेली आहे. हे पहा, छान टम्म पोळी फुगली आपली. आता ही पोळी आपली भाजून झाली, आपण काढून घेऊया. दुसरी एक पोळी लाटताना दाखवते मी. आता पोळी आपली भाजून झाली, आपण प्लेटमध्ये काढूया. हे पहा, आता आपण दुसरी आणखी एक पोळी लाटून घेऊ. दुसरा एक आपण उंडा भरून घेतोय. ही अशी वाटी करायची. कणकेचा उंडा आहे तेवढाच आपल्याला पुरणाचा घ्यायचा आहे. हा पहा, आणि हे फक्त असं दाबत जायचं.
पुरण आतमध्ये दाबायचंय आणि कणिक आपल्याला वरती काढायचे। ह्या 2 अंगठ्याने आपण पुरण आत टाकायचंय, हे पहा अशा प्रकारे, आणि हा जुळवून घ्यायचंय वरती आपल्याला। हा उंडा झालेला आहे, आपण आता ह्याची पण पोळी करून घेऊया। अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची। पोळी आता आपण तव्यात टाकतोय। तर ही पण पोळी आपण भाजून घेऊया छानपैकी। अशा प्रकारे आपली ही पण पोळी छान अशी फुगलेली आहे। आता ही दुसरी पण पोळी आपली भाजून झाली, काढून घेऊया आपण। पहा आता आपला संपूर्ण स्वयंपाक तयार आहे। आपण गुरुपौर्णिमा, आता आपल्या गुरूंना नैवेद्य दाखवायचा आहे। तर इथं आपण गुळवणी घेतोय। ही गुळवणी जी आहे हे आपण उकळून छान गरम करून घेतलेलं आहे, आणि आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहे। जर आपण गुळवण्यामध्ये दूध घालून उकळलं तर गुळवणी फाटतं, गुळाचं असतं ते। तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता हे दूध घालतोय, आणि आता आपण तुपाबरोबर ही थाळी सर्व करतोय। ह्या गुळवण्यामध्ये आपल्याला तूप घालायचंय। छान आपलं लोणकडं घरचं तूप आहे। इथे भातावरती आपण तूप घालतोय, आणि आता आपल्याला पोळीला सुद्धा तूप लावायचंय। हे पहा, ही पोळी आपण अशी अर्धी उघडायची, ह्याच्यावरती आपल्याला तूप घालायचं, आणि ही पोळी बंद करायची अशी। अशाच प्रकारे आपण दुसऱ्या पोळीला सुद्धा तूप घालायचं, आणि ही पोळी अशी बंद करायची। अशा प्रकारे आपली गुरुपौर्णिमा स्पेशल पुरणपोळी थाळी तयार आहे। करून बघा, खाऊन बघा। रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण आपल्या गुरूंना हा नैवेद्य दाखवतोय। धन्यवाद मंडळी।